इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहराबाहेरील प्रस्तावित रिंग रोड संदर्भात 4 मे रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असताना त्याआधीच आज मातोरी आणि मुंगसरा परिसरात प्रशासनाने मोजणी प्रक्रिया राबवल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. प्रांत अधिकारी आणि पोलीस प्रशासन आज पहाटेच संबंधित गावामध्ये दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना न देता केवळ 1 मे रोजी सायंकाळी व्हॉट्सॲपद्वारे नोटीस देण्यात आली. मोजणीला विरोध करणाऱ्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा तसेच त्यांच्या घरातील व्यक्तींना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. काहींना पोलीस ठाण्यात ठेवून मोजणी पूर्ण करण्यात आल्याचं सांगण्यात आले. दरम्यान परिसरातील महिलांना धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राहणार माझी जमीन पूर्ण चालली. मी रस्त्यावर चालले होते त्या पवनदत्तने मला 3-4 पोलिसांनी ओढून खाली धक्काबुक्कीने मारले. मला छातीत लाथ मारल्या. माझ्या सिव्हिलला ऍडमिट केलं होतं. मला अटॅकचा स्ट्रोक आलेला आहे. मला ऍडमिट केलेलं आहे. हे सलाईन मला त्रास व्हायला छातीत मारलं. मला घरात मारलं. किचन मध्ये मी आंघोळ करीत होते, कपडे घालीत होते. यायनं मला कपडे घालून नाही दिले, मारहाण केली. पुरीलाही मारलं, नातालाही मारलं, सुनाला मुलालाही मारलं. माझं पोर आजारी आहे त्याला सुद्धा मारलं. बरं, एकदम सकाळी 7 वाजेला आले ना. कोणची पद्धत झाली? मोजणी काय करते ना मी. घरात बसून मारायचं म्हणजे कोणती पद्धत आहे? मारलं मला घरात. सुपीक शेती वाचवण्यासाठी रिंग रोडचा मार्ग बदलण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेपूर्वीच मोजणी केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.